एकनाथ शिंदे ते नॅरेटिव्ह बिल्डअप करायला सुरुवात केली आणि हे सगळं त्यांना देवेंद्र फडणवीस देत होते. हे जे काही मुद्दे आहेत की बाळासाहेबांचा वारसा माझ्याकडे आहे, आनंदी घेणं मी मानतो, हे सगळं जे आहे ते स्क्रिप्ट जे भाजपचं आहे आणि त्यानुसार ते करतात. जसा पुण्यातला एक जो पूल पाडण्यात आला आणि तो का पाडण्यात आला, तर मग तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की लॉंग टर्म प्लॅनिंग तुम्हाला करता आलं नाही. हा पैसा आमचा आहे, हा पैसा तुम्ही वाटेल तसा खर्च करताय, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे खरं म्हणजे या सगळ्यांना. आणि ते आता उद्धव ठाकरेचं घरात बसलेले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे खूपच घरात बसलेले होते, ते बाहेर कधी पडलेले फारसे लोकांनी बघितले नाहीत. पण बाळासाहेब ठाकरे घरात बसले अशी टीका करण्याची यांची हिंमत नाही. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं आणि उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस जरी असते तेव्हा ते घरात बसलेले तर तेच योग्य होतं. कारण जर लोकांना तुम्ही घरात बसा, अनावश्यक ठिकाणी तुम्ही अनावश्यक नसेल तर जाऊ नका, हे जेव्हा मुख्यमंत्री सांगतो तेव्हा त्यांनी स्वतः पालन केलं पाहिजे. जे ट्रम्प यांनी पालन केलं नाही त्याचं त्या महत्त्वाच्या समस्या आहेत. म्हणजे कचऱ्याच्या समस्या आहेत, वाहनांच्या पार्किंगच्या समस्या आहेत, त्या कोणाला सांगायच्या? कोणाला कोणीही त्याला दाद फिर्याद कोणाचीही नव्हती. अगदी नगरसेवक जो माझी आहे त्यालाही विचारत नव्हते, आमदारांना विचारत नव्हते. आमदाराच्या ह्याच्यात 6 नगरसेवक किमान असतात, त्यांनाही काही किंमत दिली जात नव्हती. उलट काही जणांशी उर्मटपणे व्यवहार केला जात होता. नमस्कार, इंडी जर्नलच्या या विशेष चर्चेत आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रथमेश, माझ्यासोबत आहेत गिरीश अवघडे सर आणि माझ्यासोबत आहेत आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ज्यांचा मराठी पत्रकारितेमध्ये अत्यंत दांडगा अनुभव आहे. वेगवेगळ्या संपादकीय भूमिकांमध्ये आणि लेखनाच्या भूमिकांमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. ते ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. सर, तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यांच्याबद्दल, आणि त्याचसोबत महाराष्ट्रातलं जे शहरी राजकारण आहे ज्याच्याबद्दल फार क्वचित बोललं जातं किंवा कमी बोललं जातं तुलनेनं, त्याच्याबद्दलची इतर राजकीय चर्चा होते. मात्र या शहरांचं स्वतःचं काय धोरणात्मक गरजा आहेत, काय त्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांची काय राजकीय अस्मिता आहे याच्याबद्दल कमी चर्चा होते. तर त्यानिमित्तानं आज आपण इथं ही चर्चा करायला जमलेलो आहोत. तर सर, तुमचं इंडी जर्नलमध्ये स्वागत. सर, मला एक पहिली सुरुवात या प्रश्नापासून करायला आवडेल की जेव्हा आपण म्हणतो महाराष्ट्राचं राजकारण, तेव्हा बऱ्याचदा एक ग्रामीण पुढाऱ्याची प्रतिमा आपल्या चेहऱ्यासमोर येते. आणि आपण बघतो की विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा एक अर्बन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असं सुद्धा म्हटलं गेलं. तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पोत आहे तसं बघायला गेलं देशातलं सगळ्यात अर्बन राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं. तर तरी सुद्धा महाराष्ट्राची प्रतिमा ही जास्त ग्रामीण राजकारणाभोवती आहे का? हा, म्हणजे 100% तसंच आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः 2014 नंतर तुम्ही जर बघितलं असेल तर मेट्रो असेल, मोनो असेल किंवा ब्रिमस्टॉयड प्रोजेक्ट जो होता, म्हणजे सांडपाणी निचरा, हा मुंबईमधलं जे स्टॉर्म वॉटर आहे ते बाहेर फेकण्याचा जो प्रकल्प मनमोहन सिंगांच्या काळात होता, या प्रकल्पांची, मिठीचा प्रकल्प असेल त्याची स्वच्छता, यांची चर्चा अधिक झाली. तुम्हाला आठवत असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जी पाईपलाईनचा प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये मावळमध्ये गोळीबार झाला, त्याबाबत ते जे प्रोजेक्ट होता त्याच्यावरती, म्हणजे पाणी असेल किंवा उड्डाण पूल असते, मुख्यतः मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग असेल, त्याची जास्त चर्चा गेल्या काही काळामध्ये विशेषतः 2014 पासून सुरू झाली. आणि जर नरेंद्र मोदींच्या एकूण राजकारणाकडे पाहिलं असेल तर ते सिटी सेंट्रिक राजकारण ते राहिलेलं आहे नरेंद्र मोदी. कारण नरेंद्र मोदींच्या राजकारणाबद्दल कोणाचे कितीही मतभेद असले तरी बदलतं जे काही जीवन आहे, बदलती जीवनशैली आहे, लोकांच्या आकांक्षा आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तो एक फार मोठा मतदारसंघ आहे. कारण काय, शहरीकरण जर आपण बघितलं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालंय पहिल्यापासूनच, आणि आता साधारण आपण म्हणतो की 45%. ते सुद्धा जी काही नोंदी आणि जनगणना जी काही सगळी झालेली आहे ती अगोदरची आहे. ताजी आकडेवारी उपलब्ध झाली तर खूप अधिक आकडेवारी असेल. आणि शहरं आपण म्हणतो किंवा समजा मुंबईची सिटी लिमिट जर आपण समजा दहिसर पर्यंत पकडली, दहिसरच्या पुढचा भाग सुद्धा जो असतो जो त्याच्यावरनं अफेक्ट होतो, किंवा पुण्यामध्ये काही
पुण्याची हद्दवाढ, त्याचं राजकारण मोठं झालं. हद्दवाढ झाली, ती गावं येणार नाही, त्याच्या पलीकडच्या गावांवरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतो शहरीकरणाचा. आणि आज विशेषतः टेक्नॉलॉजीच्या क्रांतीमुळे, मुख्यतः स्मार्टफोनमुळे, पूर्वी कसं होतं की तुम्ही जर वाऱ्यावरची वरात बघितलं असेल, त्याच्यामध्ये श्रीकांत मोघेंचं एक कॅरेक्टर होतं पुलेश. तो म्हणतो की तो गावातला असतो आणि तो म्हणतो की मी बॉम्बे असं म्हणतो. तो म्हणजे बॉम्बे म्हणजे काही लांबचं आणि फार पॉश गोष्ट आहे, खूप लांबची आहे आणि तिथे माझा टच आहे किंवा मी तिथे जाणार आहे. आता तसं राहिलेलं नाही. आता सगळेजण बॉम्बेला जाऊन आलेले असतात, पुण्याला जाऊन आलेले असतात आणि त्यामुळे तुम्ही तिकडच्या फार मोठ्या गोष्टी जर सांगितल्या गावातल्या लोकांना, तर गावातल्या लोकांना सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती असतात. मी एक तुम्हाला अजून एक सिनेमाचं विषय उदाहरण सांगतो. एक इराणी फिल्म होती. त्या इराणी फिल्ममध्ये संपूर्ण अर्थात मुस्लिम गाव आहे तिथे. त्या गावामध्ये अँटेना बसवली जाते, टीव्ही दिसायला लागतो आणि त्या टीव्ही मध्ये संपूर्ण गाव अत्यंत मुल्ला मौलवींचं गाव आहे, पूर्णपणे पारंपरिक रूढीग्रस्त आहे. आणि तिथे जे कॅफेचं कल्चर असेल, पबचं कल्चर असेल, ते बघून त्या गावामध्ये जो काही बदल होतो, धांदल उडते, त्याचं दर्शन त्याच्यामध्ये झालं होतं. आज अशी धांदल उडण्याचा काळ संपलेला आहे. आज सगळ्यांना शहरात काय चाललंय ते माहिती आहे आणि प्रत्येकाला शहरात जाण्याची ओढ आहे. एक गमन नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये सीने में जलन आंख में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, असं प्रसिद्ध गाणं आहे. आणि शहरामध्ये जो लांबून आलेला माणूस परेशान झालेला आहे, हे त्यामध्ये जे मांडलेलं होतं गमन मध्ये, ती मतं आजही ती स्थिती आहे की परेशान आहेत लोक शहरातली. आणि ही परेशानी आपण समजून घेतली पाहिजे असं मला. सर, पण मला जास्त या अंगाने तो प्रश्न होता की आपण वारंवार ऐकलं, एकीकडे राज ठाकरे म्हणायचे सुरुवातीला की मला शर्ट पॅन्ट मधला शेतकरी बघायचा आहे, आणि त्याच वेळी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तेव्हा शर्ट पॅन्ट मधला मुख्यमंत्री पहिल्यांदा बघितला राज्याने. सो ती जी एक प्रतिमा असते, राजकीय प्रतिमा जी असते, त्याच्यामध्ये शहरी प्रतिमेचा उदय हा अजूनही होऊ शकलेला नाही असं वाटतं का तुम्हाला? की शहरी प्रतिमा म्हणजे कसं, जरा तो आधुनिक टेक्नॉलॉजी किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री वगैरे वगैरे हे टीकेचे कारण बनतात, पण तशा प्रकारे शहराचं प्रतिनिधित्व करणारा एक राजकीय व्यक्ती असं अजूनही महाराष्ट्राच्या पटलावरती दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात आदित्य ठाकरेंना तसं असं करूया की कोरोनाच्या नंतरचा जो शहरी समाज आहे किंवा शहरी विभाग आहे, बरेचशा लोकांनी वर्क फ्रॉम होमचं तत्व स्वीकारलं आणि ते आता बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम रुळलेलं आहे. मग वर्क फ्रॉम होम करणारा मुख्यमंत्री अशी टीका भाजपने केली तर त्याचं नरेटिव्ह कसं काय सेट होऊ शकतं? म्हणजे शहरी मतदार नेमका आहे कसा, शहरी माणसाला नेमकं काय पाहिजे? त्यामध्ये अनेक फॅक्टर्स एकत्र झाले. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत अशी टीका एकनाथ शिंदेनी जास्त सुरू केली. ती अगोदर फार केलेली नव्हती. एकनाथ शिंदे ते नॅरेटिव्ह बिल्डअप करायला सुरुवात केली आणि हे सगळं त्यांना देवेंद्र फडणवीस देत होते. हे जे काही मुद्दे आहेत की बाळासाहेबांचा वारसा माझ्याकडे आहे, आनंद दिघेंना मी मानतो, हे सगळं जे आहे ते स्क्रिप्ट जे भाजपचं आहे आणि त्यानुसार ते करतात. आता उद्धव ठाकरे जर घरात बसलेले आहेत तर बाळासाहेब ठाकरे खूपच घरात बसलेले होते. ते बाहेर कधी पडलेले फारसे लोकांनी बघितले नाही, पण बाळासाहेब ठाकरे घरात बसले अशी टीका करण्याची यांची हिंमत नाहीये. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं आणि उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस जरी असते तेव्हा ते घरात बसलेले तर तेच योग्य होतं. कारण जर लोकांना तुम्ही घरात बसा, अनावश्यक ठिकाणी तुम्ही अनावश्यक नसेल तर जाऊ नका, हे जेव्हा मुख्यमंत्री सांगतो तेव्हा त्यांनी स्वतः पालन केलं पाहिजे, जे ट्रम्प यांनी पालन केलं नाही त्याचं. किंवा ब्रिटनचे जे पंतप्रधान होते त्यांनी हे त्याचं फ्लाउट केलं ते आणि त्यामुळे त्यांच्यावरती फार मोठी टीका झाली, पुढे त्यांना जावंही लागलं. उद्धव ठाकरेंचं जे चांगले गुण या बाबतीत होते, विशेषतः अशा वेळी ते फेसबुक लाईव्ह करणंच आवश्यक होतं ना. कारण फेसबुक लाईव्ह मोदींनी किती केलेले आहेत आणि मोदींच्या फेसबुक लाईव्ह मध्ये हे पार्टिसिपेट स्वतः झालेले आहेत, पण मोदी फेसबुक लाईव्ह करत बसलेले आहेत असं म्हणत नाही. मोदी त्यावेळी कमी फिरत होते. त्यावेळी जर आपण बघितलं असेल तर फक्त जेव्हा निवडणुका पश्चिम बंगालमध्ये होत्या त्यावेळी त्यांनी हे सगळं बाजूला ठेवून, म्हणजे त्याचे नियम बाजूला ठेवून त्या निवडणुका लावल्या, खरं म्हणजे तिथे पोस्टपोन करायला पाहिजे होतं, ते केलं नाही.
म्हणजे जे प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल कसं करता येईल, फायदा कसा घेता येईल एवढंच बघितलं. त्यांना करोनाशी लोकांशी काहीही देणं घेणं होतं. त्यांचं देणं घेणं होतं की आम्हाला उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचं आहे, आणि त्यामुळे ते कितीही योग्य बोलले तरी ते चुकीचेच आहेत. अशीच भूमिका जर त्यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर असताना जर घेतली असती तर त्यांनी त्याचं स्वागत केलं असतं. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक प्रश्नाचं केवळ आणि केवळ राजकारण करायचंय. आता मी तुम्हाला सांगतो याच्याशी जोडून की मोनो हा जो मुंबईत आला तो काँग्रेसच्या काळात झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोच्या सुद्धा योजना हे केलेल्या होत्या. अटल सेतूची सुद्धा योजना अगोदर प्लॅन झाली होती. सगळ्या गोष्टी त्यानंतर पुढे आल्या नाहीत. आता एक गोष्ट अशी की मग पृथ्वीराज चव्हाणांनी काही प्लॅनिंग केलं असेल, गती का नाही दिली. त्या काळामध्ये काँग्रेसचं जे सरकार आहे त्यांच्या काही समस्या होत्या. त्यांना 2011 नंतर अण्णा हजारेंनी त्यांना बॅकफूटवर नेलेलं होतं. करप्शनच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुंतवलेलं होतं. आणि मनमोहन सिंग सरकारकडनं जर प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन भारतीय जनता पक्षाचं आहे की आम्हाला महाराष्ट्र जिंकायचं आहे, मग केंद्र आणि राज्याचं कोऑर्डिनेशन ठेवायचं. आणि बघा नितीन गडकरींनी येऊन सांगतात की आम्ही 50,000 कोटी रुपयांचे जेव्हा सिंचन मंत्री होते केंद्राचे मी दिलेले, यापूर्वी कोणी कधीही दिलेले नव्हतं. अमित शहानी येऊन सांगायचे की 10 वर्षामध्ये आम्ही इतके करोड रुपये तुम्हाला दिलेत. काँग्रेसच्या काळात अगदी कमी रक्कम दिली होती. हे सगळं कोऑर्डिनेटेड एफर्ट जो आहे त्यांचा की आम्ही करतोय, आणि मुख्य म्हणजे ते करत नाहीत हे दाखवायचं. आणि या सगळ्या फिगर्स एक करून मोठी फिगर दाखवायची. जसं 3 लाख कोटी रुपयांचा उद्धव ठाकरे यांच्या काळात कॉर्पोरेशनमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप. ही फिगर कुठं आली कोणी विचारत नाही. काय काय सांग बघू, ते सांगता येत नाही. मग 3 लाख कोटी तुम्ही किती वर्षात झाले तर 1997 साली उद्धव ठाकरे यांच्या हातात महापालिका आली. त्याच्या अगोदर होती पण ही सलगपणे आली, ती 2022 पर्यंत. आता असं धरू की 2017 ते 22 या काळामध्ये दोघं विरोधात 2017ची निवडणूक भाजप आणि उद्धव ठाकरे जरी सरकारमध्ये राज्यात एकत्र होते पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेगवेगळी लढवली, तेव्हा एकमेकाच्या विरोधात लढलेत. मग 17 सालपर्यंत किमान 20 वर्ष 1 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला तर तुम्ही बोललात का? 1.5 लाख होईपर्यंत वाट पाहिली, 2 लाख झाले, 3 लाख झाले, तोपर्यंत गप्पा का बसलात? हा खरा प्रश्न आहे. आणि लोक किंवा मीडियावाले विचारत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या अजितदादा पवार जेव्हा आज म्हणतात की पिंपरी चिंचवडमध्ये एवढा भ्रष्टाचार, मला आठवते की 3 वर्षापूर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षाला अटकही झाली होती इथे. एवढं ते म्हणत असताना मग तुम्ही आता अर्थ खात्याची सूत्र तुमच्याकडे आहेत असं का नाही विचारतायत की मग सरकारमध्ये तुम्ही नगरविकास मंत्री म्हणून यांना का विचारत नाही एकनाथ शिंदे याचा जाब? उलट तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर काही ठिकाणी तुमची आघाडी आहे. मग तुमचं केवळ राजकारण तुम्ही हे करताय एकमेकावरती. तुम्हाला शहरांच्या प्रश्नाची काहीही घेणं देणं नाहीये. जसा पुण्यातला एक जो पूल पाडण्यात आला आणि तो का पाडण्यात आला तर मग तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की लॉंग टर्म प्लॅनिंग तुम्हाला करता आलं नाही. हा पैसा आमचा आहे, हा पैसा आम्ही तुम्ही वाटेल तसा खर्च करताय. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे खरं म्हणजे या सगळ्यांना. आणि त्यामुळे तुम्ही या राजकीय प्रश्नामध्ये कोळघोडीत गुंतून ठेवतात. आज पुण्यामध्ये जर सत्तेसाठी कमी जर नगरसेवक पडले, अजितदादा भाजपबरोबर जातील आणि ते पुढे लगेच म्हणतील हे राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. असं करून या सगळ्या याच्यावरती पडदा टाकला जातो. आणि आता जे जण असे आरोप प्रत्यारोप बघतायत आणि मजा घेतायत त्यांचे प्रश्न तसेच राहतील. हे जे कुरघोडीचं राजकारण आहे त्याच्याकडे आपण परत येऊ. पण सर महाराष्ट्र तसं बघायला गेलं तर आता या ज्या 29 महानगरपालिका आहेत, देशभरातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत किंवा प्रमुख शहरं आहेत त्यातली सगळ्यात मोठी शहरं किंवा सगळ्यात विकसित शहरं ही टॉप 5 शहरांमध्ये महाराष्ट्राचीच 3 शहरं आहेत. तर या अर्थाने बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे एकेका राज्याच्या बजेट इतकं मोठं आहे, इतकं प्रचंड आहे. मग त्यानंतर आपण बघितलं तर मध्यंतरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका बनली होती. पुणे तितकंच मोठं बजेट असलेलं हे आहे. तर आता एवढा प्रचंड पैसा आहे, एवढे प्रचंड निधी संकलन आहे, यांचं कर संकलन आहे. तर या महानगरपालिकांचं जे प्रशासकीय स्पर्धा आहे ती नक्की कशासाठी, या राजकारणाची गोम नक्की कशात गुंतलेली? या सगळ्या राजकारण्यांना किंवा ही जी स्पर्धा आहे राजकीय ती एक्झॅक्टली कुठे आहे? म्हणजे कंत्राटांमध्ये आहे याच्या
एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक अपवाद जेव्हा युतीचं सरकार होतं मनोहर जोशी, त्या महापौर परिषद केली होती त्यांनी अशी, आणि महापौरांचे अधिकार वाढवण्याची गोष्ट तेव्हा केली होती. ती पुढे तसं काही झालं नाही. महापौरांचं टेन्युअर वाढवलं त्यांनी, 2.5 वर्ष केलं, कधी 3 वर्ष केलं, पण ते तसं काही कंटिन्यू राहिलं नाही. मूळ प्रश्न असा आहे की आज सर्व अधिकार जो आहे तो स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षाकडे आहे. महापौराकडे काही फारसे अधिकारच नाही आहेत. महापौर हा एक शोभेचं पद आहे आणि नगरविकास खात्याकडे सूत्र आहेत. आणि काल जेव्हा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद परवा घेतली, तेव्हा दुसऱ्या दिवशी राहुल शेवाळ यांनी सांगितलं की तुमचे 20च आमदार आहेत. हे वाक्य ते पुन्हा पुन्हा सांगत होते. हे तुमची लायकी काय हे असं दाखवते मुद्दाम. तुमचे आमदार जास्त नाही, तुमचे खासदार नाही, तुम्ही केंद्र सरकारला काय सांगणार आहात? कारण या ज्या गोष्टी करायच्या, तुम्हाला घरं बांधायची असतील, नवीन हॉस्पिटल करायची असतील, नवीन कॉलेजेस काढायची असतील, तुम्हाला अधिकार नाही आहेत. आणि तुम्हाला नगरविकास खात्याकडे जायला लागेल किंवा मुख्यमंत्र्यांकडे जायला लागेल किंवा पंतप्रधानांकडे जायला लागेल. तर तुम्हाला कोणी काही विचारणार नाही, तुमचे अधिकार सीमित आहेत. हे दाखवून देत होते ते. याचा अर्थ ते सांगू पाहत आहेत की जेव्हा केंद्रातलं, राज्यातलं आणि शहरांचं जे काय हे एकच सरकार असेल तेव्हाच कामं होतील. दुसरं कोणी आला तर कामं होऊ शकणार नाही. आता करू दिली जाणार नाही. आता हा जो आयुक्त आहे तो मुख्यमंत्री नेमतात. आयुक्ताची बदली मुख्यमंत्री करतात. याच्या अगोदरचे जे आयुक्त होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात, ज्यांचं काम करोनाच्या काळात चांगलं होतं, पण त्यांच्यावर दबाव म्हणून त्यांची चौकशी होणार अशा बातम्या आल्या आणि मग त्यांना दबावाखाली आणून मग त्यांची साईड बदलली गेली, जी काय असेल. पण नगरविकास खातं संपूर्ण त्याच्यावरती नियंत्रण आहे आणि आता ते एकनाथ शिंदेचं आहे. नगरविकास खात्याला वेगळं बजेट सुद्धा आहे मोठं. त्यामुळे एकनाथ शिंदेचे अनेक व्हिडिओज असे उपलब्ध आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, म्हणजे नगरविकास खात्याचं बजेट आहे असं ते स्वतः फोनवरनं सांगतात आणि मी तुम्हाला काय जे असेल ते पैसे देईल असं ते म्हणतात. तो त्यांना एक मोठा अधिकार दिलेला आहे. महापौरांना काही अधिकार नाही. स्टँडिंग कमिटीमध्ये जर जो अध्यक्ष असेल तो अर्थात बहुमत ज्याचा आहे त्याचा अध्यक्ष होणार, त्याचे जास्त तिथे मेंबर्स असणार आणि मग त्यामुळे स्टँडिंग कमिटी जी कॉन्ट्रॅक्ट मंजूर करते किंवा सुधार समिती, इम्प्रुव्हमेंट समिती असते, उद्यान समिती असते, याच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या नाड्या ज्या असतात त्या अर्थातच सत्ताधारी पक्षाकडे असतात. म्हणजे मग महानगरपालिकेत समजा जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सत्ता आली तर त्यांच्याकडे काही अधिकार असतील, पण मोठे जे अधिकार असतात किंवा समजा महापालिकेला समजा आता BSTला बसेससाठी पैसे द्यायचे किंवा लोन द्यायचं त्यांचं, ते दिलं जात नाही. आता परवा इंडियन एक्सप्रेसने जी बातमी दिली होती ती अशी की विरोधी पक्षांना 99% सगळे सत्ताधाऱ्यांना पैसे दिले, 1% विरोधी पक्षांना विकास निधी दिला. दुसरी गोष्ट अशी की महापालिकेची अनेक देणी जी आहेत, म्हणजे ती मालमत्ता कर असेल किंवा अन्य करांची जी थकबाकी केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे आहे किंवा राज्य सरकारच्या उपक्रमांकडे आहे, म्हाडाकडे आहे, ती दिली नाही मुद्दाम. कारण तेव्हा यांची सत्ता होती ना, त्यामुळे प्रचंड थकबाकी त्यांची राहिलेली आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेतलं तर समजा उद्या उद्धव आणि राज ठाकरे राष्ट्रवादीची सत्ता आली तर त्यांना अडचणीत आणण्याचा, त्यांची बिलं द्यायची नाहीत, त्यांना कुठलेही पैसे द्यायचे आणि त्यांच्या मागे चौकशा लावायच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टच्या मागे, अशा गोष्टी होतील. ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेची संयुक्त सत्ता होती, जे आशिष शेलार आज वारेमाप आरोप करतात, आम्ही साठम करतात, हे सगळे महापालिकेमध्ये होते, नगरसेवक होते, त्यांना त्याच्या सगळ्या कामाच्या पद्धती माहिती आहेत. आणि त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीमध्ये असे सुधार समिती वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या पक्षांचे होते. त्यावेळी त्याला विलासराव देशमुखांनी स्टँडिंग कमिटी नाही ती अंडरस्टँडिंग कमिटी असं म्हटलं होतं. एकमेकाचं अंडरस्टँडिंग असतं आणि त्यामुळे सगळेजण एकत्र असतात. त्यात भ्रष्टाचार झाला नाही असं कोणीही म्हणणार नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल, एकनाथ शिंदेची असेल, भाजप, सगळ्या पक्षांचे हात स्वच्छ नाही आहेत, हे अगदी स्पष्टपणे सांगावं लागेल. सगळ्यांचे त्याच्यामध्ये हात माखलेले आहेत. पण एकाच माणसाकडे जर बोट टाकून तर मांडीला मांडी लावून भाजप होते ना वर्षोनवर्ष त्यांच्याबरोबर, तेव्हा तुम्हाला का नाही त्याच्याबद्दल आक्षेप वाटला? उलट महापालिका चांगली चाललेली आहे असं तुम्ही म्हणत होतात तेव्हा, आणि महापालिका प्रगतीचे नवीन नवीन शिखरं गाठते असं तुम्ही वर्तमानपत्रातल्या जुन्या बातम्या पाहिल्या
तर तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे ही सगळी ढोंगबाजी आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या ह्याच्यामधनं हिंदू मुस्लिम याच्यावरती केलं जाते, मराठी अमराठी, मुंबईचे जे प्रश्न आहेत किंवा पुण्याचे जे प्रश्न आहेत ते कितपत पुण्यामध्ये काय भ्रष्टाचार हा एक प्रश्न आहे, पण त्याच्या पलीकडे साधे साधे जे लोकांचे प्रश्न आहेत. तर मी पुण्यात कधी कधी येतो तेव्हा मला दिसतं की पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस पाहिजेच, तो नसतोच, अजिबात नसतो. फर्ग्युसन रोड किंवा महत्वाच्या रोडवरती वाहनं कशीही पार्क केलेली असतात, ती वेळेवर टो केली जात नाहीत. अनेक ठिकाणी फुटपाथवरनं लोक गाड्या चालवतात, अपघात होतात. सिनियर सिटीजनना बसण्यासाठी बाकडी नाहीत अनेक, जशी जी मुंबईत. इथे मुख्यतः मी 2-4 वेळा लोकांनी मला विचारलं की इथे वॉशरूम कुठे आहे. रस्त्यावरनं चालत जाताना जवळ येऊन लोकांनी, पुण्यात मग मला लक्षात आलं इथे पुण्यात वॉशरूम कमी आहेत खूप, जे मुंबईत तुलनेने आहेत. मुंबईत हा किती महत्वाची गोष्ट आहे. महिलांसाठी वॉशरूम्स असल्या पाहिजेत. या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे ना, या प्रश्नांची माहिती सांगितली पाहिजे. मला मध्यंतरी विवेक वेलणकरांची मी मुलाखत वाचली. ते म्हणाले स्मार्ट सिटी पुणे होती, तर स्मार्ट सिटी म्हणजे काय हेच लोकांना माहित नव्हतं इथल्या नगरसेवकांना. इतके अनभिज्ञ अडाणी निरक्षर जर नगरसेवक असतील तर पुणेकरांवरती पुणे म्हणजे काय म्हणतात ती, आणि अशा ठिकाणी जर असे जर नगरसेवक असतील की, माझं म्हणणं आहे एज्युकेशन त्यांचं याच्यात असलं पाहिजे. शहराच्या समस्या, तो पहिली नापास असला दुसरी नापास, तो प्रश्न आहे. शहराच्या समस्यांची त्याला जाण आहे की नाही, आकलन आहे की नाही, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. मी एक प्रश्न विचारतोय, म्हणजे असं आहे की एकतर ह्या निवडणुका खूप वर्षांनी होत आहेत. त्याच्या अगोदर प्रत्येक महापालिकेवर, स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक होता. तुम्ही जसं म्हणता की हे सगळं अंडरस्टँडिंग कमिटी किंवा नगर विकास खात्याचा थेट अंकुश आहे, महापौरपद शोभेचं आहे, बरोबर आहे. असंही प्रशासकाच्या हातामध्ये सगळं होतच ना, आणि इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली थेट नगर विकास खाता हँडल करतच होता ना. मग सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळं म्हणा, कशामुळं म्हणा, ह्या पुन्हा महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा घाट घातला जातोय, सगळं घेतलं जातंय. तर हे सगळं करत असताना त्या सगळ्या गोंधळामध्ये प्रशासकाने घातलेले गोंधळ, प्रशासकाने केलेले घोळ, शहरांची बकाल अवस्था. कोणत्याही शहरात जा तुम्ही, शहरात एक त्यांची अवस्था वेगळी आहे. बरोबर, प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे आहेत. पण तुम्हाला असे काही प्रश्न जाणवत आहेत का की जे प्रश्न जे मुंबईतही सेम आहेत, पुण्यातही आहेत, नाशिकला जा किंवा आणखीन कुठल्या महापालिकेत जा, हे प्रश्न त्या महापालिकेच्या अजेंड्यावर हे समान आहेत. नागरिकांचा जर अजेंडा आपण काढला तर तो समान आहे, पण त्या प्रश्नावर निवडणूक होताना दिसत नाही. तर हे का होतंय? लोकांचे प्रश्न बाजूला पडतायत बाकीच्या सगळ्या गोंधळामध्ये, असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच वाटतंय. दोन याचे मी पहिला प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की 3 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, खरं तर 2017 साली झाल्यानंतर मुंबईत आत्ताच निवडणुका होत आहेत. म्हणजे बघा आता किती वर्ष झाली ते. आणि अन्य 29 महापालिकांमध्ये अशी गोष्ट, त्यामध्ये कोण कोर्टात गेलो होतं. कारण यावेळी महाविकास आघाडी सरकारने सातत्याने आरोप केलाय की या निवडणुका लांबणीवर टाकण्याचं कारस्थान हे भाजपने सरसलं होतं. याचं कारण त्यांना राजकीय सोयीची वेळ निवडायची होती. आता कोर्टात कोणाला पाठवायचं, कोणाला नाही, कशा प्रकारे पाठवायचं आणि प्रकरणं लांबवायचं, आणि त्यांची सोयीस्कर वेळ होती तेव्हाच कोर्टाने आदेश दिल्यानंतर मात्र ताबडतोब निवडणुका घेतल्या. हा काही योगायोग आहे, ही गंमत आहे. आणि त्यामध्ये अत्यंत भयंकर गोष्ट कोणी का बोलत नाही, जर 2022 पासून ज्या निवडणुका मुंबईत व्हायला पाहिजे ते पुण्यात आहे, 22 ते आता 26 आला, निवडणुका झाल्या नाहीयेत. नगरसेवकांना तिथला अधिकारी विचारत नाहीये. त्याचं पर्सनल काही रॅपो असेल, कॉन्टॅक्ट असेल तर ठीक आहे, नाहीतर तो काहीच किंमत देत नाही त्यांना. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची गाऱ्हाणी, जो त्यांचा नगरसेवक आहे त्या नगरसेवकाची तुम्ही केवळ चेष्टा केली आणि अधिकाऱ्यांचीच प्रशंसा करत सुटलात, तो नगरसेवक अकाउंटेबल आहे, अधिकारी कोणालाही अकाउंटेबल नाहीये. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि याच्यावरती बोललं पाहिजे की या लोकांनी जो बदमाशी केली त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावा लागलेला आहे. म्हणजे आमच्या भागात आता मुंबई, मी ज्या राहतो त्या ठिकाणी इतक्या महत्वाच्या समस्या आहेत. म्हणजे कचऱ्याच्या समस्या आहेत, वाहनांच्या पार्किंगच्या समस्या आहेत, त्या कोणाला सांगायच्या?
कोणाला कोणीही त्याला दाद फिर्याद कोणाचीही नव्हती. अगदी नगरसेवक जो माजी आहे त्यालाही विचारत नव्हते, आमदारांना विचारत नव्हते. आमदाराच्या ह्याच्यात 6 नगरसेवक किमान असतात, त्यांनाही काही किंमत दिली जात नव्हती. उलट काही जणांशी उर्मटपणे व्यवहार केला जात होता. ही किती महत्वाची गोष्ट आहे की यापूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं. आणि तुम्ही बघा ना, 29 महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्राचा किती भाग झाला की जो काही म्हणजे कोणीच अकाउंटेबल नव्हतं आणि अधिकारी चालवत होते आणि शासकीय म्हणजे सरकारच्या मनमानी पद्धतीने चाललेलं होतं. ही गंभीर गोष्ट आहे. त्याची दखल घेऊन या प्रचारात विरोधी पक्षाने हा मुद्दा मांडला पाहिजे की तुमच्या समस्या आम्हाला सोडवायच्या होत्या, सोडवता आल्या नाहीत. हे सत्ताधारी म्हणतात की तुम्ही काहीच केलं नाही. विरोधकांनी कसं काय करू शकू, आम्हाला तुम्ही 1% फंड सगळ्यांना मिळून दिला आणि आमच्या कामांना अधिकारी विचारत नाहीत आणि विचारू नका असं त्यांना सूचना तुम्ही दिलेल्या आहेत, मग आम्ही कसं काय काम करणार, हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जे म्हणताय की कॉमन समस्या आहेत का, तर नक्कीच कॉमन समस्या आहे. आता उदाहरणार्थ जर बघितलं तर नाशिक असेल, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जयपूर सारखी सिटी आहे जी गुलाबी शहर म्हटलं जातं आणि जयपूरमध्ये आज सिनेमाची नेहमी शूटिंग होतात. त्या जयपूरमध्ये ही वाहतुकीचं अराजक निर्माण झालेलं आहे आणि जे शहर पाहायला सगळ्या जगातनं लोक येतात, पर्यटक, ते या वाहतुकीच्या याच्यामध्ये अडकतात. आता हीच समस्या पुण्यामध्ये, ही समस्या मुंबईत तर इतकी अतोनात आहे की आज जर तुम्ही पुण्याला निघताना समजा तुम्ही चेंबूरवरनं तिथं निघालात तर तिथे एका मेट्रोचं काहीतरी काम निघालंय त्याच्या खालच्या पुलाचं आणि त्यामुळे एक लेन बंद आहे आणि त्यामुळे प्रचंड वेळ लागतो. आज मुंबईमध्ये मध्यंतरी अटल सेतूला जो मुंबईत येतो म्हणजे कॉटन ग्रीनच्या इथे जो येतो, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून जवळ आहे, त्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे घाणेरडा झाला होता, नादुरुस्त झाला होता. त्याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम झाला होता. हे समृद्धी महामार्गाचे जिथे जिथे नाशिकला जायला वगैरे जिथे वाट आहे त्या ठिकाणी असेच प्रॉब्लेम झालेले होते, अशा तक्रारी होत्या. मुद्दाच हा मुख्य म्हणजे रस्त्यांच्या कामाची क्वालिटी, खड्डे हे पुण्यामध्येही आहेत, मुंबईत आहेत. विशेषतः घोडबंदर रस्त्यावरती वाहतुकीचा अराजक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्पर विरोधी निर्णय दिले की अवजड वाहनं केव्हा यायची, याच्यावरनं एकदा मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय दिला, मग एकनाथ शिंदेने एकदा दिला, असं झालं. हा, आणि घोडबंदरचे लोक रस्त्यावरती आले, हे राजकीय नव्हतं, रस्त्यावरती आले ते डबल इंजिनचा अंडरस्टँड. हा, डबल इंजिनचा. किंवा आता मुंबईमध्ये कचरा डेपो आहे, कचरा डेपो कुठे हलवायचा, तो बंद कुठे करायचा, याच्यावरनं आता देवनार कचरा डम्पिंग ग्राउंडच अदानीला देऊन टाकलेलं आहे. आता हे कचरा टाकणार कुठे तुम्ही, हा जो प्रश्न आहे तो पुण्यामध्ये फुरसंगीच्या इथे मला वाटतं विजय शिवतारेंच्या मतदारसंघावर तोही तिथे झालेला होता. हा प्रश्न घ्या तुम्ही. आणि तिसरा प्रश्न जो आहे महत्वाचा जो आहे तो म्हणजे जसा मी कचऱ्याचा म्हटला त्याप्रमाणे नाही, पर्यावरणाचा आहे, तुम्ही बरोबर झालं त्याचा उल्लेख केला. आता पुण्याचा मला वाटतं प्रथमेश तुम्ही सांगितलं होतं की पुण्याचा इंडेक्स किती झाला होता, त्यामुळे पुणे हे मला वाटतं पुण्याची दिल्ली व्हायला आता वेळ फार कमी आहे. मुंबईत काय केलं, मुंबईत गेल्या वर्षी खूपच प्रदूषणाचा लोकांना, जेव्हा हवेची क्वालिटी खराब झाली तेव्हा लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलं की मी आता रस्ते धुणार, म्हणून त्यांनी कॅमेरामॅनना बोलवलं, रस्ते धुतले एक दिवस. ते म्हणे की मुंबईचे पूर्वी रस्ते धुतले जात होते मुंबईमध्ये. मी जेव्हा मुंबईत 78 साली गेलो त्याच्या अगोदर सांगितलं की 20-21 वर्षापूर्वी आणि विशेषतः ब्रिटिशांच्या काळात रस्ते धुतले जात होते. आता रस्ते मुख्यतः थुंकड्याने धुतले जातात, थुंकतात लोक, चुळा भरतात, काही चाललेलं असतं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या की मुंबईतलं प्रदूषण, मुंबईतल्या प्रदूषणाच्या आता काही ठिकाणी काय आहे AQI हा याच्या बोर्ड्स लिहिलेले आहेत, पण या ठिकाणी सुद्धा त्याचं मापन जे आहे ते सोयीच्या पद्धतीने त्याचं केलं जातं आणि तो कमीही दाखवला जातो. याबद्दलचं सुद्धा काही रॅकेट आहे असं काही बातम्या आलेल्या आहेत या संबंधीच्या. त्यामुळे याचं म्हणजे ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत, गर्दीच्या समस्या फार मोठ्या आहेत, गर्दीच्या व्यवस्थापनाच्या समस्या आहेत. मुख्य म्हणजे घरांच्या समस्या ज्या आहेत त्या मुंबईत जास्त आहेत. त्या मुंबईच्या काही समस्या युनिक आहेत की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पुनर्वसन होतं, ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक जातात
आणि नवीन इमारतच होत नाही, आणि जो भाडं त्यांनी द्यायला पाहिजे ते भाडं एखादा वर्ष देतो आणि देतच नाही. मग तुम्ही तक्रारी करता, हा, तर त्याची दाद फिर्याद लागत नाही. आणि या लोकांनी काय केलेले, आता जे सत्ताधारी आहेत ते, की आम्ही बघा की मुंबईतला मराठी माणूस बाहेर जात होता, म्हणजे काँग्रेसच्या काळात असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या काळात. आता 14 ते 19 कोणाचं सरकार होतं हे यांना लक्षात नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की काँग्रेसचे लोकांनी रेल्वे बुक केल्या, एसट्या बुक केल्या, मराठी माणूस दिसला की त्याला कोंबला आणि बाहेर फेकलं त्याला, असं होत होतं. आणि आता असं होत नाही. तर हे म्हणतात की आम्ही बीडीडीचं चाळीचं आम्ही हे करतो. चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना चांगलं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याचं काम हे आदित्य ठाकरे यांच्या काळात आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू झालं होतं. त्याचं काम हे त्यांनी सरकार पडलं त्यामुळे यांच्या काळात झालेले आहे. त्यामुळे हे फार करतात अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, म्हाडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. मग ते पूर्वी होता आणि आत्ताही आहे. गृहनिर्माण खात्याची जर चौकशी केली, म्हाडाची चौकशी केली, सिडकोची चौकशी केली, तर सर्वसामान्य माणसावरती किती अन्याय चाललाय, किती पद्धतीचा बिल्डरांचं धन केली जाते हे समोर येईल आणि महाराष्ट्राचे डोळे उघडतील. कोणी भ्रष्टाचार केला असो तो त्या इतक्या सर्वसामान्य लोकांवरती इतका अन्याय केलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की मुंबईत पगडी सिस्टीम आहे, म्हणजे पगडी म्हणजे भाड्याची घरं असतात, तर तुम्ही काळे पैसे याच्यात पैसे द्यायचे आणि मग तुम्ही राहायचं. तर ही आम्ही पगडी सिस्टीम रद्द केलेली आहे या, आणि अशी घोषणा केलीच आहे. आणि आम्ही नवीन धोरण आणले वगैरे. चंद्रशेखर प्रभूंनी या संबंधी हे किती ढोंगबाजी आहे सगळी, हे काही करणार नाहीयेत. आणि ही केवळ कशी घोषणा आहे आणि काय करायला पाहिजे यासंबंधी एक लेख लिहिलेला आहे. पण चंद्रशेखर प्रभूंना हे विश्वासात घेणार नाही, जे लोकांसाठी काम करतायत. चंद्रशेखर प्रभूंनीच सांगितलं होतं की ज्याला स्वयं पुनर्विकास, आता हे काम हे प्रवीण दरेकर यांना दिलेले आहे. आता प्रवीण दरेकर हे ओरिजिनल मजूर आहेत, त्यांनी मजूर म्हणून मी दाखवलं होतं मुंबई बँकेचा अध्यक्ष होणार. आणि त्यामुळे इतके महान नेते हे स्वयं पुनर्विकास प्रकल्प करतात. तो मुंबई बँकेला दिला फक्त, का दिला माहित नाही. त्याच मुंबई बँकेमध्ये तेजस्वी घोसाळकर ज्या शिवसेनेत आणल्या त्यांना ते डायरेक्टर केलं होतं. जेव्हा डायरेक्टर तेव्हा लोकांनी विचारलं की आता भाजपच जाणार का, नाही 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 काही नाही, तसं काही नाहीये असं त्या म्हणत होत्या. आता गेल्या त्या, आणि आता गेल्यानंतर परत त्यांच्या उदयात शिवसेना उद्धव ठाकरेंबद्दलही आदर आहे. उदय प्रत्येकाचं इतकं विचार आहे की यांच्याबद्दलही आदर आहे. जे शरद पवारांना जेव्हा सोडतात ते आमच्या मनामध्ये शरद पवार असं प्रफुल्ल पटेल म्हणत होते, आणि मग आता मोदीही त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे आता ज्याला म्हणतात की उदयाचं ऑपरेशन होऊन त्याचा विस्तार झालेला आहे. सर, एकीकडे आपण शहरांचं जसं मी मगाशी म्हटलं की त्यांचं अर्थकारण अतिशय प्रचंड स्केलवर असतं. म्हणजे आता आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनी जे विजन मांडलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटचा मुद्दा मांडला. तिथं रस्ते कसे असतील, शाळा कशा असतील, रोजगाराच्या कशा संधी तयार केल्या जातील याच्याबद्दल त्यांनी एक विजन मांडलं. पण त्याच वेळी आपण बघतोय की महाराष्ट्राचा एक व्यापक ग्रामीण भाग किंवा निमशहरी भाग जिथं या छोट्या महानगरपालिका सुद्धा आहेत, त्या जरी महानगरपालिका असल्या तरी त्या निमशहरी स्वरूपाच्याच आहेत. तिथलं अर्थकारण असेल, तिथली परिस्थिती असेल. तर मग असं होतं का की ही महाराष्ट्राची जी प्रमुख शहरं आहेत मुंबई, पुणे, नाशिक यांच्याकडे जितकं लक्ष दिलं जातं आणि यांच्याकडे जेवढं सगळं केंद्रित झालेलं आहे त्याच्यातून एक विषमतेचं चित्र तयार झालेलं आहे का महाराष्ट्रामध्ये? ग्रामीण, निमशहरी आणि अतिशहरी म्हणजे मेगापोलिस यांच्यामध्ये ते एक तयार झालेलं आहे का विषम? निधी वाटपामध्ये स्वतः निधी वाटपामध्ये, लक्ष देण्यामध्ये, विजन मध्ये, सगळ्याच बाबतीत. JNNREOचा जो प्रोजेक्ट होता ना त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. अच्छा. आणि मला वाटतं की त्याचं जर कदाचित योग्य पद्धतीने हे झालं असतं तर बऱ्याचशा गोष्टी एक्झॅक्टली. पण ती विषमता केवढी टोकाची दिसते? महाराष्ट्राचा प्रादेशिक असमतोल हा आपण विदर्भ, मराठवाडा विशेषतः त्यांच्याबद्दल दांडेकर समितीपासून त्याचा मोठा इतिहास आहे. आणि तो असमतोल आम्ही कमी करत आलेलो आहोत असा दावा आता हे सरकार करत आहे. पण तो असमतोल मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यतः तुम्ही जर नंदुरबार सारखा भाग घेतला, चंद्रपूर असेल, गडचिरोली, आता गडचिरोलीमध्ये हे वेगवेगळे उद्योग आणतायत, ते कशा प्रकारे आणतात हा वेगळा मुद्दा आहे. पण
आणि त्यामुळे काय प्रश्न तयार होतात. पण हे जे अनेक जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रामधले, ते प्रचंड मागासलेले आहेत. आणि आज असा इम्बॅलन्स तयार होतोय की माझा मगाशी मी एक पुसटसा उल्लेख केला की यांचं धोरण काय की आम्ही मेट्रो, उड्डाणपूल, मोनो असे मोठे प्रोजेक्ट घ्यायचे असे, किंवा धारावी पुनर्वसन प्रकल्प. मग मुंबईमध्ये कुपोषणाचे बळी अजून जात आहेत. मुंबईमध्ये गरिबी आहे, मुंबईमध्ये झोपडपट्ट्यामध्ये गलिच्छपणे अजूनही जाते. त्या प्रश्नांकडे हे करून बिग तिकीट प्रोजेक्ट्स आहेत ते तुमच्यावरती सतत मारायचे की आम्ही केलंय. त्यामुळे तशा प्रकारची गोष्ट होतीच आहे. आणि जेव्हा स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा जो 100 शहरं निवडली, त्यामध्ये मोदींनी अशी विजन मांडली होती की आम्हाला छोटी शहरं करायची. आणि एवढंच नव्हे, त्याने असं म्हणलं होतं की आम्हाला गावांमध्ये शहरी सुविधा द्यायच्या असं. पण तशा गावांमध्ये शहरांच्या लेवलच्या सुविधा देण्यासाठी गावांचं अर्थकारण तशा प्रकारचं पाहिजे आणि गावांना तसे अधिकार दिले पाहिजे. ज्यावेळी राजीव गांधींच्या काळामध्ये स्थानिक विकेंद्रीकरणासाठी एक कायदा करण्यात आला, दुरुस्ती करण्यात आली, पण त्यानंतर ज्या प्रमाणात गावांना अधिकार द्यायला पाहिजेत, खेडेगावांना असतील, आपण काही 1-2 अपवादच आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्याचं मॉडेल म्हणून आपण म्हणतो, पण ते अधिकार त्यांना दिलेले नाहीयेत. त्यांना काही निधी ट्रान्सफर केला जातो, म्हणजे केंद्राकडून राज्याकडे, काही केंद्राकडनं डायरेक्ट तिकडे जातो आणि काही राज्यांकडून जातो. आज अशी गोष्ट आहे की मुळात महापालिका, नगरपालिका यांचं फंडिंगच कमी झाले, ऑक्ट्रॉय रद्द झालेला आहे. त्यामुळे सगळे अधिकार जे आहेत जास्त केंद्राकडे आलेले आहेत. आता जर तुम्ही केंद्राकडून राज्यांकडे जे फंड ट्रान्सफर होतो वित्त आयोगामार्फत, त्याची आकडेवारी जर बघितली तर त्यांनी संपूर्ण त्याचं राजकीयकरण केलेलं आहे. म्हणजे जर मी लेटेस्ट आकडेवारी जी आहे ती मला आठवते, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशला भरपूर दिले त्यांनी, बिहारला दिले, कारण बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून, आणि महाराष्ट्राची फिगर खूप कमी आहे त्याच्यामध्ये. माझं तर म्हणणं आहे, तर मी ज्या एका वर्तमानपत्रात होतो तेव्हा मी अग्रलेख लिहिला होता. अनेकांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रावरती अन्याय केला. माझं म्हणणं होतं तेव्हा की महाराष्ट्र अन्याय केलाच पाहिजे, कारण महाराष्ट्र कंपॅरेटिव्हली डेव्हलप आहे, तर इतर मागास यांना जास्त दिला पाहिजे. आपण उलट त्यांची बाजू घेतली पाहिजे की करा अन्याय, तुम्ही जेवढा तुम्ही आमच्यावरती अन्याय करून त्यांना द्याल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, इथे लोकही कमी येतील ना तिथे जर डेव्हलपमेंट झाली तर. पण या पद्धतीने आर्थिक विचार करून, सामाजिक न्याय विचाराचा विचार करून, पूर्णपणे समतोल पद्धतीने विचार करून हे फंडिंगचं ट्रान्सफर होत नाहीये. आणि आज अशी गोष्ट आहे की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बरोबर, जसं वाजपेयींच्या काळात सुवर्ण चतुष्कोन योजना होती, आणि मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि मुंबई यांचाच विचार जास्त झाला. त्याच्या पलीकडचा जो विचार आहे तो तसा विचार त्या पद्धतीने झाला नाही. म्हणजे आज असं दिसतंय की कोल्हापूर सारख्या ठिकाणी जेवढं औद्योगिकरण व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही. कोल्हापूर, सातारामध्ये महाराष्ट्र स्कूटर सारखा प्रकल्प जो बंद पडला, कुपर इंजिनिअरिंग ते बंद पडलं. त्यानंतर सातारामध्ये मोठं MIDC आहे, पण ओस पडलेली आहे अनेक ठिकाणी, आणि MIDCचे प्लॉट बाहेरच्यांना जास्त किमतीने विकले जात आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जे शेतीकडनं इथे ज्या पद्धतीने स्थलांतर व्हायला पाहिजे उद्योगाकडे, आणि ते उद्योगाकडे स्थलांतर झालं तिथे, तर पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडे येणारा ओघ कमी होईल. या दृष्टीने जे प्लॅनिंग संपूर्ण व्हायला पाहिजे, आणि लोक आनंदाने गाव सोडत नाहीत खरं म्हणजे आज कुठल्याही पुण्यापासून प्रत्येक शहरातला माणूस अत्यंत व्यथित आहे एक प्रकारचा की आम्हाला पुण्यामध्ये एक खेडेगाव पाहिजे आम्हाला. मग पुण्यामध्ये खेडेगाव शोधताना ते काय करतात, एखाद्या रिसॉर्टवर जातात ते, किंवा एखाद्या ठिकाणी बैलगाडी वगैरे जे असतं, किंवा ते शेती ॲग्रो टुरिझम, तिथे जाऊन ते आता झोपाळा खेळतात. किंवा बघा आता हुरडा खायची वेळ आहे, त्यामुळे आता श्रेयस हॉटेलमध्ये पुण्यात हुरडा मिळतो आता, आणि शहरामध्ये चुलीवरचं याची मध्ये एक फॅसिनेशन असतं. आणि आपलं गावाची संस्कृती खरं म्हणजे जपायला पाहिजे असं लोक म्हणतात. आणि हे जे आपण इथे बसून म्हणतो तेच कॅलिफोर्नियामध्ये हळदी कुंकू करतात लोक, बायका, की नाही महाराष्ट्राची संस्कृती जपायला पाहिजे म्हणून. हा जो भाग आहे की आपण एक वरवरची सहानुभूती दाखवतो, आणि आपलं जे नियोजन आहे, म्हणजे मुख्य म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये नियोजन मंडळ आहे. महाराष्ट्रात रत्नाकर महाजन हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते.
त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. मी त्यांच्यावरती जसा महाजन अहवाल हा सीमा प्रश्नासंबंधी, तसा मी महाजन अहवाल असा याचा अग्रलेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळी. रत्नाकर महाजनांनी फार चांगलं काम केलं होतं. तर त्या याला प्रतिष्ठा देणं, आता नीती आयोग म्हणा तुम्ही, पण त्याला प्रतिष्ठा देणं, त्यांच्या कामाच्या किंवा विकास मंडळ आता नाहीच आहे आपल्याकडे. जी विदर्भ मराठवाडी ही विकास मंडळ आहे जी स्थगित झालेली आहे. हा, ज्यावेळी अगोदर महाविकास आघाडीच्या वेळी ती बंद पडली त्यांनी बोंबाबोंब केली आणि आता त्यांनी ऍक्टिव्हेटच केली नाही, ती तशी गेली आहेत ती आता मात्र ते. आणि आज जे विरोधात तेही त्याच्याबद्दल बोलत नाहीत. ही एक गमतीची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या मते असं आहे की काही प्रश्नांचा थोडा तरी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जसं राज ठाकरे यांनी ब्ल्यू प्रिंट मांडला विकासाचा, त्याची तेव्हा टिंगल केली. आणि तो ब्ल्यू प्रिंट, त्यांचं दुःख असं आहे की ज्यांच्या मदतीने, तज्ज्ञांच्या मदतीने तो केला होता, तो वर्तमानपत्राच्या मधल्या लोकांनी वाचलाय. जे प्रश्न विचारत होते त्यांनी वाचला. समजा ब्ल्यू प्रिंट केव्हा येणार आल्यावरती तरी वाचायला पाहिजे. तो आला, तो रद्दीत गेला, तो कोणीच वाचला नाही तो ब्ल्यू प्रिंट. तर त्यांनी निदान, माझं काय म्हणणं आहे की त्यांनी शहराची एक विजन मांडली होती. माझ्या एक त्यांचं मी त्या बाबतीत कौतुक करेन की नाशिकमध्ये त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या. नाशिक महानगरपालिका त्यांच्या हातात जेव्हा होती तेव्हा त्यांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या. सगळ्या गोष्टी सगळ्यांना शक्य नाही, पण त्यांनी हे सगळे शहरांचे प्रश्न सातत्याने मागितले, मगाशी मांडले. आणि मगाशी त्यांनी तुम्ही उल्लेख केला की जीन्स आणि टी शर्ट्स मधला शेतकरी ट्रॅक्टरवर बसलेला मला पाहिजे असं ते म्हणाले. चांगली गोष्ट आहे. आणि हा ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी हा तेव्हाच पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये दिसतो तिथे, पण तिकडच्या शेतीची कशा प्रकारची दुरवस्था झाली, कशा प्रकारची बिशारी झाली शेती, किंवा हरित क्रांतीच्या नंतर खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करून कशी वाट लागली त्या शेती, याची गाथा सगळ्यांना माहिती आहे. आता मुद्दा असा आहे की शहरांचे प्रश्न प्रामाणिकपणे तळमळीने मांडणं माझ्या मते राज ठाकरेंनी केले. आणि आदित्य ठाकरेंनी जेव्हा मुंबई महापालिकेच्या गैरकारभार असेल आणि काय करायला पाहिजे हे दोन्ही विजन त्यांनी या अगोदर गेले 2.5-3 वर्ष सातत्याने मांडले. त्याच्यावरती चर्चा करण्याच्या ऐवजी आदित्य ठाकरे यांना काहीतरी संबोधायचं, पेंग्विन म्हणायचं, या प्रकारे अत्यंत बालिश पातळीवरती आपली चर्चा चालू आहे. अमित साटम हे नावाचा भारतीय जनता पक्षाचा जो अध्यक्ष आहे तो अत्यंत भंपक माणूस आहे. आणि तो ज्या मुंबईसारख्या शहरामध्ये भाजपचा अध्यक्ष इतक्या खालच्या पातळीची भाषा करतो, एका अभियंत्याला अत्यंत गलिच्छ शिवाय देणारा त्यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे. पण ज्या पद्धतीने ज्या ॲरोगन्सने ते बोलतात, माझ्या मते तुम्ही अभ्यासपूर्ण चर्चा करा ना की तुमची विजन काय, त्यांची विजन काय. तशी चर्चा न करता केवळ शिवराळ भाषेत बोलणं किंवा अरेरावीने बोलणं, दुसऱ्यांना तुच्छ लेखणं, जे स्वभावच आहे भाजपचा की तुच्छतावादी किमान तुम्ही असला तरच तुम्हाला ऍडमिशन मिळते तिथे, अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहील तो असा की आज शहरांचं व्यवस्थापन जी करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे महापौराचे अधिकार वाढवावेत का नाही, पण माझं म्हणणं आहे की महानगरपालिकांना जी स्वायत्तता असली पाहिजे. आज अशी गोष्ट आहे की न्यूयॉर्कचा महापौर, म्हणजे आता मामदानी सोडून द्या, न्यूयॉर्कचा महापौर, न्यूयॉर्क राज्य आहे, त्याचं न्यूयॉर्क शहर आहे, त्या शहराच्या महापौराला फार मोठे अधिकार आहेत. त्याची अनेक खाती आहेत, म्हणजे जी आपण आता मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेची जी खाती आहेत डिपार्टमेंट, ती डिपार्टमेंट नवीन प्रश्न लक्षात घेऊन वाढवायला पाहिजे आणि त्यांना अधिकार दिले पाहिजेत, निर्णयाचे अधिकार. त्यांना जास्त प्रमाणात फंड दिला पाहिजे आणि त्यांना बॉन्ड्स काढून किंवा त्यांना निधी उभारण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यांना तुम्ही किती उभारू शकताय, मग त्यांना जर अधिकार तुम्ही द्यायचे नसतील तर मग काय करायचं त्यांनी, म्हणजे कशासाठी तुम्ही निवडणुका घेतात. जर तुमच्याच हातात जर त्या ठेवायच्या असतील, कोणी असो ते, त्यांना जर, कारण बघा महानगरपालिकेमधले लोक जे, त्यांना शहराच्या विकासाचं अधिक आकलन असतं नगर विकास मंत्र्यापेक्षा किंवा मुख्यमंत्र्यापेक्षा. तुम्ही तिथनं मुंबईत बसून पुण्याचे निर्णय घेणार, सोलापूरचे निर्णय घेणार, हे योग्य नाहीये. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यामुळे महापौराला एक स्टेटस दिलं पाहिजे. तुम्ही सगळे अधिकार महापौराकडे केंद्रित करू नका, काही अधिकार महापौराकडे, काही स्थायी समितीकडे, असं करा तुम्ही, पण त्यांना त्यांचे प्रशासनाचे अधिकार अधिक दिले पाहिजे. हे मॉडेल, कारण हे मॉडेल वर्क होताना दिसत नाही, जे इतके वर्ष चाललेलं आहे. ते एकेकाळी आचार्य यात्रे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते,
पुणे महानगरपालिका त्यांनी गाजवलेली आहे आचार्य अत्र्याने. आणि संगीत म्युन्सिपालिटी म्हणून एक नाटक मराठीत खूप गाजलेलं आहे, संगीत म्युन्सिपालिटी असं ते गाजलेले आहे. त्यामुळे महानगरपालिकेला खूप महत्व पहिल्यापासून आहे, नगरपालिकांना महत्व पहिल्यापासून आहे. पण ते केवळ चेष्टेचं एक विषय बनवायचा, त्यांच्या भ्रष्टाचारावरती फक्त बोलायचं आणि शहराच्या समस्या मूळ ज्या आहेत त्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं. माझ्या मते बारीक सारीक समस्या आज विवेक वेलणकरांसारखे लोक मांडतात. शहरामध्ये ग्रुप्स असले पाहिजेत आणि त्यांना तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. तुम्ही कुठल्याही पक्षाचा राजकारणी शिवसेनेसकट, मग उद्धव ठाकरेंचे असो मनसे, हे सातत्याने लोकांचे जे ग्रुप असतात त्यांच्याशी डायलॉग ठेवून सिव्हिल सोसायटीशी संवाद ठेवला पाहिजे. आणि सिव्हिल सोसायटीने सुद्धा आता जास्त इन्व्हॉल्वमेंट ठेवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्या कमिट्या असल्या, प्रभाग समित्या आहेत, प्रभाग समित्या ही पद्धत फारशी यशस्वी ठरलेली नाहीये. आपल्या थोडा पूर्वीचा जो प्रश्न झाला, प्रश्नाच्या उत्तरामध्ये शेवटी तुम्ही असं सांगितलं की महापौरांचे अधिकार वाढवले पाहिजेत किंवा काही अधिकारांचं पुनर्स्ट्रक्चरीकरण करण्याची गरज आहे. यामध्ये मला, आणि तुम्ही जसा तो ट्रिपल इंजिनचा विषय उपस्थित केला, तर असं नगरविकास काय, म्हणजे नगरविकास खात्याचं या महानगरपालिका नगरपालिका यांच्यावर थेट नियंत्रण आहे निधीच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत. तर जर खऱ्या अर्थानं ह्या संस्था मजबूत करायच्या असतील, सक्षम करायच्या असतील, तर आता ही वेळ आली आहे का असं म्हणता येईल का की ह्या नगरविकास कायद्याचीच पुनर्रचना करा आणि ते पुनर्रचना करून नगरविकास खात्याच्या अधिकारांचं विकेंद्रीकरण करा. महत्वाचं म्हणजे स्टँडिंग कमिटी, जी स्टँडिंग कमिटी सगळ्यात पॉवरफुल असते महानगरपालिकेमध्ये, आणि त्या स्टँडिंग कमिटी पुढे महापौर देखील हातबल असतात, बरोबर ना? ही जशी असते, तर स्टँडिंग कमिटीच्या अधिकारांचंच विकेंद्रीकरण करून त्या ठिकाणी एक वेगळी काही रचना कल्पना हवी का? तुमचं काय आकलन आहे इतके वर्ष अनुभव? मला असं वाटतं की स्टँडिंग कमिटीमध्ये काही ज्या कंत्राट असतात जी गुपचूपपणे एकदम त्या दिवशी अजेंड्यावरती आणून विटली जातात आणि सँक्शन केली जातात सोयीने. आणि जी पालिका सभा असते, सगळे जे सभासद त्याच्यामध्ये असतात, त्या ठिकाणी काही गोष्टी जास्त पारदर्शकपणे मांडण्याची आवश्यकता आहे, जी मांडली जात नाही. अनेक गोष्टी गुपचूप केल्या जातात. ती एक गोष्ट नगरविकास खात्याचं ते पूर्णपणे नष्ट केलं जावं, संपुष्टात आणावं असं मी म्हणत नाही. पण माझं म्हणणं काय की काही वर्षांपूर्वी अशी गोष्ट होती की ग्रामपंचायती किंवा जिल्हा परिषदामध्ये खूप भ्रष्टाचार होते आणि मग कोणीतरी त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, म्हणून मग सरकारने लक्ष ठेवायला पाहिजे. आज जर राज्य सरकारमध्येच इतका प्रचंड भ्रष्टाचार जर होत असेल तर त्यांना महानगरपालिकांमध्ये भ्रष्टाचार होतो, नगरपालिकांप्रमाणे महानगरपालिकांमध्ये होतो. ते कुठल्या पद्धतीने नैतिक अधिकार त्यांना आहे की तुम्ही बाबा भ्रष्टाचार चाललाय, मग आमचं लक्ष आहे, कारण तुमच्यावर कोण लक्ष ठेवणार असा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये कुठेतरी सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी आहेतच, पण प्रत्येक गोष्ट पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवण्याच्या बद्दल ज्या काही तरतुदी आहेत त्या अधिक कडक केल्या पाहिजेत की त्या लोकांना सगळ्या गोष्टींची माहिती दिली पाहिजे आणि लोकांचा सहभाग कारभारात कसा वाढेल याची आणखीन एक काहीतरी सिस्टीम केली पाहिजे. लोकांचे प्रतिनिधी आहेत, पण लोकांचे प्रतिनिधी जर नगरसेवकच नगरभक्षक होत असतील तर लोकांनी काय करायचं, नुसतं बघायचं का? म्हणून त्याबाबत काहीतरी अशी तरतूद असली पाहिजे की ज्याच्यामध्ये लोकसहभाग वाढेल. त्याच्यामध्ये हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदामध्ये सगळ्यात झालं पाहिजे. आणि आज प्रत्येक सरकारच्या योजनांमध्ये हात मारला जातो, जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, सगळीकडे आणि नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या योजना आहेत त्याची आपल्याला माहितीच नसते. उदाहरण मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांपूर्वी मला एका जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सांगितलं होतं की शिलाई मशीन वाटतात प्रत्येक गावामध्ये. त्या शिलाई मशीन ही प्रत्यक्षात कमी वाटायची आणि हात मारायचा त्याच्यामध्ये किंवा आपल्याच चेहऱ्या चपाट्याने द्यायची. अशी अनेक योजना आहेत जी आपल्याला माहितीच नाहीत, कारण आपण त्या तपशिलात जात नाही. या योजनांचा बारकाईने अभ्यास माझ्या मते मुख्यतः त्या गावच्या पत्रकारांनी केला पाहिजे आणि मुख्यतः टेलिव्हिजन वाहिन्यांनी फक्त तुमचा बाईट दाखवायचा, मग माझा बाईट दाखवायचा. मी तुम्हाला म्हणायचं की तुम्हाला काही अक्कल नाही, तुम्ही म्हणाल की तुम्ही पूर्ण बेक करा, हे जे दाखवणं जे आहे आणि हेच
टीव्ही जर्नलिझम आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. या लोकांच्या समस्या ज्या आहेत निदान इंटरेस्टिंग पद्धतीने सुद्धा तुम्हाला दाखवता येऊ शकतं. ज्या 5-10 वर्षापूर्वी दाखवल्या जात होत्या त्या आता अजिबातच दाखवल्या जात नाहीत आज. म्हणजे जर आशिष शेलार, उद्धव ठाकरे जर नाल्याची पाहणी, सफाईची पाहणी करणारे गेले तर तेवढं दाखवतात. आणि आज काय दाखवतायत की आशिष शेलार म्हणाले की उद्धव ठाकरे बहुतेक लंडनला नाले सफाई करायला गेले असतील. आता यामधनं काय लोकांना मिळतं? काहीच अर्थ नाही. मग याच्यात मग त्यांनी काहीतरी उत्तर द्यायचं आहे. हा जो ही जी पत्रकारिता झालेली आहे की लोकांच्या समस्या अक्षरशः प्रचंड आहेत. मी तुम्हाला सांगतो एक की मुंबई महापालिकेमध्ये सुविधा केंद्र आहे की ज्या ठिकाणी तुमचं टॅक्सेस वगैरे भरायचे ते तुम्ही तिथे केलं जातं. मुंबईमध्ये अनेक महापालिकेच्या वसाहती आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ती अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची व्यवस्थाच नाही आहे नीट. त्यामुळे तिथे जाऊन फिजिकली तुम्हाला तिथे जाऊन करायला लागतं, ते पेमेंट करायला लागतं. या अशा अनेक ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता अधिकारी जागेवरच नसतो, कारण त्याला 10 कामे सांगितली असतात आणि तो बेजबाबदार सुद्धा असतो. याच्यावरती लक्ष कोणी ठेवायचं? म्हणजे 5-5 वेळा सुट्ट्या टाकून लोक आपल्या पालिकेच्या कामासाठी जाऊ शकत नाहीत. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नाही, चाळींमध्ये नाही, अनेक फ्लॅट्समध्ये सुद्धा कमी दाबाचा पुरवठा होतो. आणि जे वशिल्याची माणसं आहेत, वशिल्याच्या इमारती आहेत, तिथे मात्र पुरवठा जास्त दाबाने होतो. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लोक सोडवल्याच पाहिजेत. किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो मुंबईत की इतक्या म्हणजे ज्या फुटपाथ आहेत, तुम्ही दादरहून समजा माटुंग्याच्या दिशेने, सेंट्रल माटुंगा सायनच्या दिशेने गेला तर दोन्ही फुटपाथवरती बड्या श्रीमंतांच्या गाड्या फुटपाथवरती पार्क केलेल्या असतात. सर्वसामान्य माणसाच्या गाड्या तुम्ही टो करता. आणि या मोठमोठ्या टॉवरमध्ये राहण्याच्या गाड्या फुटपाथवरती असतात. तुम्हाला रस्त्यावर यायला लागतो, रस्त्यावर वेगाने वाहनं चालवली जातात. यासारख्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मुंबईत प्रमोद महाजन उद्यान आहे, सेनापती बापट रस्त्यावरती 10-15 वर्षापूर्वी मी गेलो, मला आवडलं. त्यानंतरच्या काळामध्ये तिथे गर्दुल्ले, ड्रग्ज असे लोक तिथे येतात आणि काही गैरव्यवहार चालतात. याचा मेंटेनन्स काही नाहीत. अनेक उद्यानं आहेत तिथे ज्या घसरगुंड्या वगैरे आहेत त्या तुटलेल्या आहेत. आणि आता नमो उद्यानं करणार आहेत सगळ्या महाराष्ट्रभर. आहेत त्या तुम्ही सुधारत नाहीत, पण केवळ नरेंद्र मोदींची चमचेगिरी करायची आणि त्यांना आम्ही काय करतोय असं दाखवायचं. यासाठी या गोष्टी म्हणजे केवळ एक नॅरेटिव्ह बिल्डअप करायचं आणि एक लोकांपुढे प्रेझेंट करायचं म्हणून तुम्ही गोष्टी करतायत. लोकांबद्दल तुम्हाला तळमळ किंवा आस्था बिलकुल नाही. तुम्हाला लोकांच्या समस्येशी देणं घेणंच नाही. तुम्ही फक्त आरोप प्रत्यारोप करताय आणि त्याचंच राजकारण करताय. शेवटचा प्रश्न या सगळ्याच्या मध्ये की आता आपण जे आता एवढं सगळं बघितलं त्यातून क्लिअर आहे की शहरांची स्वतःची एक ट्रॅजिक स्टोरी, एक शोकांतिका शहरांची झालेली आहे महाराष्ट्राच्या विशेषतः. तर त्या दरम्यान ग्रामीण भागातून असेल, बाहेरच्या राज्यातून असेल, इतर गरीब प्रदेशातून असेल, रोजगाराच्या अपेक्षेने किंवा विकास एक चांगली जीवनशैली मिळण्याच्या अपेक्षेने किंवा इतर काही कारणांनी सुरक्षेच्या अनुषंगाने शहरांकडे येण्याचा कल वाढतच येणाऱ्या काळात आपल्याला ते दिसतंय. तर मग आता या सगळ्या स्थलांतरितांचे प्रश्न असतील आणि त्यासोबत या शहरांच्या समस्या असतील, तर याचं काय भविष्य असेल आणि काय काळजी घ्यायला पाहिजे आता या सगळ्या? मला मुख्यतः असं वाटतं की शहरांच्या हद्दी तर वाढवायलाच लागणार आहेत हळूहळू. पण मला असं वाटतं की याच्यावरती उपाय आपण महात्मा गांधींचा जो मार्ग खेड्याकडे चला असं म्हणतो तर ते उलट झालं, शहरांकडे चला असं. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की शहरांकडेच केलं पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की खेड्यांमध्ये जर मोदींनी सांगितलं होतं की शहरांच्या सुविधा खेड्यामध्ये देणार, त्यामुळे लोकांना असं आहे की खेड्यामधलं जीवन, खेड्यामधले घरं कौलाऊ हे जे गाणं आहे ते लोकांमधला अजूनही अपील करतं. आणि आजही जी बाहेरची माणसं असतात पुण्यामध्ये आज अजून बोलत नाही, पण मुंबईत नको बाबा आम्ही मुंबईतनं बाहेर कधी पडतो असं होतं कामासाठी यायला लागलं. त्यामुळे कुठल्याही गावाची मुंबई होऊ नये, कुठल्याही शहराची मुंबई होऊ नये असं मला वाटतं. आणि त्यासाठी त्या गावामध्ये समजा आता उदाहरणार्थ आपण कोकणचं उदाहरण घेतलं तर मी दापोली, अंजवल्या यासाठी ठिकाणी गेलो तर तिथे समुद्रालगत रिसॉर्ट आहेत साधे, आणि त्या ठिकाणी रोजगार देणं किंवा त्या ठिकाणी अनेक घरामध्ये कोकणामध्ये तुम्ही राहू शकता, ज्याला म्हणतात होमस्टे. तर तशा प्रकारच्या ज्या व्यवस्था केल्या तर ती फार चांगली गोष्ट होईल. शहर हे स्थलांतर आपण थांबवलं पाहिजे असं मला वाटतं स्वतःला. आणि त्यामुळे
ग्रामीण भागात किमान तालुका स्तरावरती चांगले दवाखाने, हॉस्पिटल्स, कारण त्यांना पुण्याला यायला लागतं. जे रिटायर्ड माणसं राहू शकत नाही, काही इमर्जन्सी असेल तर अगदी कोल्हापूर सारख्या ठिकाणी सुद्धा पुण्या मुंबई सारख्या सुविधा नाही आहेत आज. त्यामुळे ते तर करणं आवश्यक आहे. मुख्यतः ज्या बेसिक सुविधा आहेत शहराच्या, मुख्य म्हणजे आरोग्याच्या सुविधा, या तिथे असल्या पाहिजेत. आणि त्यामुळे शहरामधलं तुम्हाला जर गर्दी कमी होण्याची अत्यंत शहरामध्ये गर्दी पूर्णपणे कमी होण्याची गरज आहे. पुण्याचं आकर्षण जर कमी झालं लोकांचं, कारण पुणे हे शैक्षणिक कॅपिटल आहे, कबूल आहे. म्हणजे मी जेव्हा पुणे सोडलं त्यानंतर दर 5 वर्षांनी मला पुणे बदलताना दिसतं. आता तर मला दर 3 महिन्यांनी मी आलो समजा तर मला पुणे बदलताना पुण्यातली गर्दी वाढताना दिसते. पुण्यामधलं स्कूटर चालवणं, दुचाकी चालवणं हे अत्यंत धैर्याचं लक्षण आहे असं मला वाटतं, कारण बाकीच्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर समस्या त्याच्यामुळे निर्माण होतात असं दिसतं. मला वाटतं की ग्रामीण स्तरावरती जर शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं आणि थोडा तरी महात्मा गांधी जे काय म्हणाले होते ते थोडं आठवणं असं मला वाटतं. आणि विकेंद्रीकरणाकडे आपण अधिक गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे शहरामध्ये झुणका भाकर केंद्र हे शिवसेनेने घोषणा केली, ती नीट अंमलात आली नाही. त्याचा काय गैरवापर झाला त्या जागांचा. पण आज जे पुण्यात मी बघतो की अनेक स्टुडंट्स येतात, त्यांना स्वस्तामध्ये जेवण, स्वच्छ जेवण, माझ्या मते गरिबांना रस्त्यावरचं स्ट्रीट फूड खाल्लं तर काही हरकत नाही, ते स्वच्छ आणि चांगलं असायला पाहिजे. गरिबांना आरोग्यपूर्ण जेवण जेवण्याचा अधिकार आहे. त्यांना जर असं स्वस्त जर जेवण मिळालं ते अतिशय बेसिक गोष्ट आहे. आणि घर बांधणीचा, स्वस्त घर बांधणीचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने जो सिडको असेल, म्हाडा असेल, त्यांनी सुरू केला होता. आणि त्यामुळे काँग्रेसचा ते दोष आहे, काँग्रेसनीच चालू केलं आणि काँग्रेसनी त्यावरती लक्ष दिलं नाही. त्यामुळे घर बांधणीचा प्रश्न वाढलेला आहे. आणि त्यामुळे घर आणि जेवण या 2 महत्वाच्या समस्या शहरामध्ये आहेत. आणि प्रदूषण ही तिसरी समस्या आहे. त्यामुळे शहरांमध्ये राहणं हे फार मोठं कठीण झालंय. एक अकेला इस शहर में, जे घरोंदा सिनेमामध्ये गाणं आहे, तशा प्रकारची अवस्था अनेकांना शहरामध्ये गर्दी असलं तरी घुसमटायला होतं. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अजूनही शहरांकडे डोळे लावावे लागतात, कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची दुरवस्था झालेली आहे, शेतीची वाट लागलेली आहे. त्यामुळे शेतीकडे लक्ष देणं आणि शेती आधारित उद्योगांकडे जर लक्ष दिलं आपण, ज्याला म्हणतो की ग्रामीण आधारित उद्योगधंदे जर वाढवले तर ही समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल असं वाटतं. मला एक सांगायचं याच्यामध्ये की मुळात असं म्हणता येईल की कुठल्याही एका मोठ्या अस्ताव्यस्त वाढणाऱ्या शहराच्या पोटामध्ये ना अशा काही समृद्ध गावाच्या चुली असतात की ज्या अचानकपणे बंद पडलेल्या असतात. काव्यात्मक आहे पण महत्वाचं. हा, ते शहराच्या पोटातले जे गावांचे, खेड्यांचे सांगाडे आहेत ना, ते तुम्हाला अशा अधूनमधून झटके देत असतात. तुमचं शहराच्या हद्दी जरी वाढत असल्या तरी त्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास होतोय असं मुळीच म्हणता येत नाही. जर मग ते स्मार्ट सिटी असू द्या किंवा अजून कुठल्या सुंदर शहर वगैरे सारख्या स्कीम असू द्या, ह्या स्कीमच्या नंबर्सवर तर अजिबात जाऊ नका. कारण भारतातलं सर्वात सुंदर शहर ज्याचा लौकिक होता त्या इंदोरमध्ये आज नळाला विषारी पाणी आल्यामुळं 15 ते 16 लोक मरण पावलेली. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर शहर असा पुरस्कार एखाद्या शहराला दिला, अगदी आपल्या पुण्याला किंवा उद्या मुंबईला जरी दिला तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. शहरातल्या लहानातल्या लहान नागरिकाला बेसिक सुविधा जर मिळत असतील, म्हणजे उद्या जर त्यांनी घरातला नळ चालू केला तर त्या नळाला पाणी आलं पाहिजे आणि ते निर्धोकपणे त्याने पिलं पाहिजे. बरोबर. आणि कुठल्याही 5 मिनिटाच्या अंतरावर तो एक घरासमोर बस आली पाहिजे, ट्रेन आली पाहिजे, काय असेल जवळ, आणि तो पटकन ऑफिसला गेला पाहिजे आणि सहजगत्या तो घरी परत आला पाहिजे सुरक्षित. हे असेल तर खरा विकास आहे. तसा विकास कोण देतंय ते बघायला पाहिजे. बरोबर. सो देसाई सरांनी जेवढं विस्ताराने आणि अवघडे सरांनी त्याच्यावरती जी टिप्पणी केली त्याच्यावरती आपण ही चर्चा थांबूयात, कारण ही न संपणारी चर्चा, ही इतकी व्यापक समस्या आहे, इतक्या व्यापक प्रश्न आहेत हे. त्याच्यामध्ये विकासाला कशाला विकास म्हणायचं, चमकतो तो विकास का जो जसं साधं पाणी चांगलं मिळणं याच्या इतका साधा असतो तो विकास,
अशा प्रकारचे खरं तर तात्विकच प्रश्न याच्यामध्ये उभे राहत आहेत. आणि शेवटी जनता शून्य असते म्हटलं जातं, तर त्या विश्वासावरती जनतेनंच आता ठरवायचं आहे की आपला शून्यपणा कसा दाखवायचा. आणि हे जी राजकीय चर्चा आहे तिला पुन्हा एकदा हिंदू खान महापौर होणार का अजून कोण महापौर होणार का, त्या सगळ्यावरून या सगळ्या प्रश्नांकडे कसं ओढून आणायचं हा आता आपल्या समोरचा एक मोठा प्रश्न असणार आहे या निवडणुकांच्या निमित्तानं. तर याच्याबद्दल चर्चा करत राहूयात, एकमेकांशी बोलत राहूयात, राजकारण्यांशी बोलत राहूयात. आणि इंडी जर्नलसारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत स्वतंत्र पत्रकारिता करणारे, हेमंत देसाई सरांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, इंडी जर्नलला सबस्क्राईब करा, आम्हाला आर्थिक मदत करायचा प्रयत्न करा आणि पाहत राहा इंडी जर्नल. तुम्ही एखाद्या काय म्हणतात